ड्रीपद्वारे चांगलं असते. त्याच्यामध्ये जमीन चांगली राहते आणि खर्च बजावण्याचा जवळपास 15 ते 20 लाख. जमिनीची क्वालिटी पण उत्तम आहे. सध्याच्या नमस्कार. तर आज आपण वारंगा गावामध्ये आलो आहोत. तर आज आपण फुल शेतीबद्दल माहिती घेण्यासाठी आलो आहोत. तर वारंगा गाव हे नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये येते. तर आज आपण अशा शेतकऱ्यांची माहिती घेणार आहोत की ज्यांनी गुलाबाचं हे नंदनवन फुलवलेलं आहे. म्हणजे इथे खूप चांगल्या प्रकारची गुलाबाची शेती करत आहे आणि तिथे व्हेरायटीज ऑफ गुलाब म्हणजे गुलाबाचे खूप सारे प्रकार बघायला मिळेल. तर आपण परिचय घेऊ अशा एक शेतकरी जे नवीन विशेष करण्यास उत्साहाने आणि जोमाने पुढे असते. नमस्कार काका. नमस्कार. माझं नाव राहुल उरकुळाजी थूर, वारंगा या गावचा रहिवासी असून हे गाव नागपूर ग्रामीणमध्ये आहे. तर काका, आपले फुलशेती पारंपरिक होती का तुम्ही स्वतः तयार केली आहे ही शेती? आम्ही स्वतः तयार केली. म्हणजे तुमच्या वडिलोपार्जित ही वडिलोपार्जित नव्हती. तर तुम्ही गुलाब शेती करण्याचा निर्णय का घेतला? गुलाब शेती निर्णय करायचा घेतला म्हणजे पारंपरिक पिकं हे परवडत नव्हते. कपाशी सारखे, समजा सोयाबीन सारखे हे पिकं शेतकऱ्याला म्हणजे आखरी जर हिशोब केला तर झिरो मिळत होतं आणि कर्जबाजारीपणा असं खूप वाढत होता. त्यामुळे मी असा निर्णय घेतला की आपण कुठल्या तरी अशा पिकाकडे वळलं पाहिजे का जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये चांगला फायदा होईल. तर ही कोणत्या वर्षापासून सुरुवात केली तुम्ही? हे जवळपास मी 2010 पासून सुरुवात केली. तर याचं तुम्हाला रेफरन्स कुठून मिळेल का? रेफरन्स म्हणजे तुम्ही कुठून माहिती घेतली की तुम्हाला कोणी सजेस्ट केलाय का कोणी सुचवलं काही? माहिती म्हणजे आधीचे जे कास्तकार होते, जे शेतकरी, तर त्याच्या शेतावर जाऊन थोडा मार्केटचा अभ्यास करून थोडं शासकीय मदत घेऊन, जसं तळेगाव दाभाडे वगैरे प्रशिक्षण वगैरे घेऊन त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढत गेला आणि मी जवळपास अर्ध्या एकरापासून सुरुवात केली. अर्ध्या एकरामध्ये पहिले सुरुवातीत निशिगंध लावला होता. निशिगंध लावल्याच्या नंतर त्या वर्षी पाऊस खूप आला होता आणि निशिगंधाला वारंवार म्हणजे असं वारंवार वावर पाहिजे जे पाण्याचा निचरा होणार. तर त्या वर्षी तो काही जमला नाही. मग त्याच्यानंतर मी मोगरा आणि गुलाब शेती लावण्याचा निर्णय घेतला आणि तिथून सक्सेस होत. याच्याबद्दल कसं काय वाटतं तुम्हाला? याच्याबद्दल वाटण्याचं कारण म्हणलं म्हणजे याला कसं आहे, 12 महिने फुलाची मागणी जास्तच असते आणि जास्त असल्यामुळे कधी कधी मार्केट कम जास्त होते. पण ते आता आम्हाला 15 वर्ष झाल्यामुळे आम्हाला माहीत आहे का 15 दिवस जेवढे रेट उतरत तर तेवढेच त्या दुप्पट वाढत, याची आम्हाला खात्री असते. कारण की जो पिरियड असतो रेट उतरण्याचा तर तो एकदम कमी असतो, 8-10 दिवस, आणि मग तेवढ्या दुपटीने तो फरक निघून येतो. म्हणजे त्याच्यामुळे नफा अधिक होते. तर याच्यामध्ये कमी जास्त हे झाले समजा रेटचं तर त्याच्याबद्दल काही हे म्हणजे काही मायने नाही, काही मायने नाही त्याचे. म्हणजे असं आहे की जेवढं मायनस झालं त्याच्या दुप्पट निघते. म्हणजे त्याच्यात मायनस होण्याचं काम नाही, काही उलट प्लस होण्याचं काम आहे. एवढं खरं का स्वतःला थोडं म्हणजे सावरून ठेवावं लागते का आपल्याला पुढं यामध्ये चांगलं अधिक चांगलं करता येईल. म्हणजे मनाची एक शक्ती पाहिजे. मनाची एक शक्ती म्हणजे जिज्ञासा पाहिजे. आणि जेवढा रेट कमी होईल, बहुतेक शेतकरी काय करतात, रेट जर कमी झाला तर याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण माझ्या उलट आहे, जेवढा रेट कमी होईल तेवढा आपण अधिक जोमाने याच्याकडे म्हणजे याच्यावर समजा फवारणी झालं, सल्फेट झालं, निंदन झालं तर तेवढ्या अधिक जोमाने याच्यामध्ये मशागत करायची आणि मग तो आपोआप रेट वाढतो आणि आपल्याला दुप्पट चौपट फायदा मिळतो. म्हणजे दुर्लक्ष करायचं, हारून न जाता याच्या जिज्ञासेनं काम करत राहा. शेतीमध्ये कोणत्या गुलाबाची निवड केलेली आहे? मी माझ्या शेतामध्ये आधी हैदराबादी गुलाब होता, तो काटेरी असतो आणि पण त्याला ते कापायला मजूर भेटत नसल्यामुळे तो आता मी सध्या बंद केला आहे. तर आता देशी गुलाब आणि शिर्डी त्याला इंग्लिशमध्ये डिवाईन वगैरे म्हणतो, तर ते 2 गुलाब आणि मोगरा आहे. मोगरा जवळपास 16-17 झाड मोगरा झाडाचे आणि त्याला प्लस म्हणून तर 1-2 एकराचे प्लॉट म्हणजे आपला गेंदा म्हणजे आपले झेंडू तर ते वगैरे त्याला सोबती असतात. एकदा लागवड केल्यानंतर गुलाबाची सतत 4 ते 5 वर्ष सतत चालू. आणि हेच जे गुलाबाची तुम्ही निवड केली आहे ह्या जातीची, ह्या जातीच्या गुलाबाची निवड करण्यामागचं काही विशेष कारण आहे का? या जातीचे म्हणजे ह्या रोगाला अत्यंत कमी बळी पडतो. थोडा कमी बळी पडतो. देशी गुलाब रोगाला थोडा कमी बळी पडतो, शिर्डी थोडा जास्त पडतो.
तर शिर्डीला असं आहे की 10 दिवसात 8 दिवसात फवारणी केली तर उत्तम दर्जा येतो आणि रेट चांगला मिळत असल्यामुळे या गुलाबाची निवड केली. आणि जवळपास 10-12 वर्ष झाली या गुलाब लावत असतो. म्हणजे उष्णतेला सुद्धा ताण करू हा शकतो, उष्णतेला सुद्धा सहन कारण की आपला भाग सुद्धा जास्त उष्ण हा आपला भाग जवळपास 45-47 डिग्री पर्यंत जाते. तर त्यावेळेस थोडं पाणी जास्त द्यावं लागते. जमिनीची तयारी करताना काही खबरदारी घ्यावी लागते किंवा जमिनीची पूर्वतयारी कशी करावी? जमिनीची पूर्वतयारी म्हणजे त्याला उन्हाळ्यातच प्लाऊ ट्रॅक्टरनं प्लाऊ मारणं पडतं. नांगरणी करणं. नांगरणी करावं लागते. नांगरणी केल्यानंतर रोटावेटर करावं लागते. त्याच्यानंतर म्हणजे मग त्याला साऱ्या फाडून नाही त्याला लावावं लागते गुलाबाला. म्हणजे आता हे 4 वर्षापासून जी तुमची बाग आहे, 4 वर्ष झाली ना? हो. तर हिची नांगरणी नाही आणि हिला कोणत्याच काही हे नाही झालं आहे, खर्च नाही झालेला आहे. बरोबर. फक्त इथून तुम्ही काय केलं आहे? वक्र चालवला आहे. वखर चालवली. म्हणजे मी इथं न काही होता काही न करता या जमिनीची क्वालिटी पण वाढली. हो. इथं टचच नाही झालं तर म्हणजे ते पुनरुत्पादक शेती जशी आहे त्या शेतीसारखं झालं आहे. तर म्हणजे काही अजून पुन्हा कोणती प्रोसेस करावी लागते त्यावेळेस ह्या दोनच प्रोसेस महत्वाच्या आहे. नांगरणी करणे आणि त्याच्यानंतर रोटावेटर मारणे. बेड लावायचं काही? बेड याची मुळी वरत असल्यामुळे बेड बहुतेक मला असं वाटते की जमत नाही, कारण की बेडवरचा ह्या गुलाब नाही आहे. बेडवरचा तो डच झालं तो दुसरे गुलाब असतात ते पॉली हाऊस मध्ये वगैरे. तर ह्या गुलाब असं जमिनीवर लावला तरी चालून जाते. फक्त याचं अंतर कोणी 8 फुटावर लावते, कोणी 5 फुटावर लावते. आता आपलं अंतर किती आहे? आपलं हे 5 फुटाचं अंतर आहे. असं? हो. 5 फूट आहे काय? हो, हे 5 फूट आहे. आणि असं 3 फुटाचं. 5 बाय 3? 5 बाय 3 वर. आणि अजून कोणते कोणते प्रकार आहे याचे म्हणजे लावण्याचे? याचे दुसरा प्रकार आहे 8 बाय 2 चा प्रकार. 8 फूट बाय 2 फूट. आपण 8 फूट बाय 2 फूट लावता येते अंतर. आता या जून मध्ये मी 8 बाय 2 वर लावणार आहे. आता जे रोपं येणार आहे ते 8 बाय 2 वर लावणार आहे, कारण की आता कसं आहे मजुराचा म्हणजे शॉर्टेज असल्यामुळे ते 8 बाय 2 वर म्हणजे डायरेक्ट ट्रॅक्टर चालते ते 8 बाय 2 वर. तर आता जे नवीन गुलाब येणार आहे ते कोणत्या जातीचे असणार आहे? ते डिवाइन गुलाब. डिवाइन शिर्डी गुलाब. शिर्डी गुलाब. तर गुलाब शेतीत हे छाटणी किती महत्वाची आहे आणि छाटणी कशा प्रकारची केली जाते? याला छाटणी बहुतेक चांगलीच महत्वाची आहे, कारण की आपल्या कडी पकडली आणि ते कडी जर आपण तोडली आणि जर ते फांदी जर खाली झाली तर त्याला वर्षातून आम्ही अशा छाटणी करत राहतो, म्हणजे तो गुलाब लेवलमध्ये राहतो. तर असे वर्षातून जवळपास 4-5 छाटणी करावी लागते आणि एक मुख्य छाटणी करावी लागते. मुख्य छाटणी म्हणजे कशी? मुख्य छाटणीमध्ये जवळपास 1.5-2 फूटच झाड ठेवावं लागते, 2 फूट वगैरे, आणि त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या फांद्या काढून टाकावं लागतं. तुम्ही थोडं मुख्य छाटणीबद्दल सविस्तर सांगू शकता का? हो, ते सांगतो. मुख्य छाटणीमध्ये कशा प्रकारची छाटणी असते तुम्ही समजून सांगा. मुख्य छाटणीमध्ये हे जे फांदी आहे येथून छाटणी करावं लागते. येथून असं गोल 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 असं इथून, आणि हे फक्त एवढा भाग राहील, एवढा फुलोऱ्यासारखा. बस झालं एवढं. बाकी या फांट्या काढून टाकायच्या? बाकी पूर्ण वरच्या फांद्या काढून टाकायच्या. याने कोणता फायदा होतो? यानं म्हणजे मग पुन्हा नव्यानं याला फुटवे फुटतात, चांगल्या ब्रँचेस येतात आणि त्या वरचं चालतात. आणि दुसरी कोणती असते छाटणी? दुसरी मग समजा असं ह्या 2 ओळीमध्ये जे आले समजा, ह्या अशा फांट्या आता हे असता वाढत आहे, अशा जर आल्या समजा तर याला इथून कट करायची, म्हणजे लेवल मध्ये राहतो. आणि झाडाची काही शेंडी खूप करता का तुम्ही, म्हणजे जेणेकरून कड्या जास्त वाटल्या पाहिजे म्हणून? जर वाढत खूप असलं तर? जास्त वाढत असलं तर समजा याला फुल लागलं, ते फुल काढलं तर इथून सण्याने असं साठवून टाकायचं. आता समजा इथं आता फुल आहे, मग तो खालून सण्याने ग्रोथ घेते, खालून फुटवे फुटतात. आता हे जसं उभाट वाढत आहे, यांची इथून कट केलं म्हणजे ह्या इथून सहाय्याने फुटवे फुटतात. आणि फुलशेतीमध्ये अशी जमीन कोण्या प्रकारची असते, की चांगली जमीन किंवा ह्या जमिनीत आपण घेऊ शकतो आणि कोणत्या जमिनीत घेऊ शकत नाही, अशाबद्दल काही माहिती? तर याला पाण्याच्या उत्तम निचरा होणारी जमीन लागते. म्हणण्यात तात्पर्य वारांसार असली तर चांगलंच आहे, आणि थोडी बहुत एकदम म्हणजे असं पाणथळ जमीन लागत नाही, म्हणजे वॉटर लॉकिंग कंडिशन, आणि म्हणजे मराठीत भाषेमध्ये पाणी जमीन पकडून ठेवणारी जमीन नाही सगळं. नाही. जसं कापूस पीक हे काड्या कसदार याच्यात घेऊ शकतो, तशासारखं काड्या कसदार एकदम जिथे जमीन पाणी पकडून ठेवते अशा याच्यात घेऊ शकत नाही. आणि फुलशेती कोणतीच तशा जमिनीत घेऊ शकत नाही ना? नाही. त्याला पाण्याच्या उत्तम निचरा होणारी थोडी बहुत असली तर चालते, फक्त त्याला ते पाणी काढा. गुलाब पिकावर कोणत्या प्रकारची कीड येते आणि रोग येते, याची नियंत्रण तुम्ही कसे करता? गुलाब पिकावर अळीचा प्रादुर्भाव येतो, तसेच थ्रिप माईट जास्त अटॅक करतो. थ्रिप माईट अळी झालं तर थ्रिप माईटसाठी
ट्रिप माईटसाठी समजा ट्रेसिड, ट्रेसर, लेनिओ यासारखी औषधं घेतो आम्ही. आणि याच्यावर रोग कोणता आहे ते? याच्यावर मुख्य रोग म्हणलं म्हणजे ट्रिप माईट, म्हणजे हा. कीड झालं. कीडचं. हा. आणि अडी पण आहे त्याच्यात. अडी पण येते. याच्या सगळ्या बुरशीमुळे काही होते काय? बुरशीचाही फरक राहतो याच्यावर. बुरशीची औषधं पण आम्ही येतो. बुरशीपैकी कोणते ट्रायकोडर्माचा यूज करता का तुम्ही? ट्रायकोडर्माचा यूज आधीच करतो, जसं शेणखतात वगैरे ट्रायकोडर्मा वगैरे सोडतो. गांडूळ खतात वगैरे त्याच्यामध्ये टाकतो. आणि याला जीवामृत, सुरुवातीत जीवामृत सुद्धा बनवतो. बनवून तुम्ही स्वतः सोडतो. आणि गांडूळ खत किती प्रमाणात टाका लागते याच्यात? गांडूळ खत अंजूरबती एवढं जर असलं समजा, किती दिवसांत टाकता? ते 2 वेळा टाकतो आम्ही वर्षातून. वर्षातून. तर या गुलाब पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं, म्हणजे खत किंवा काही कोणत्या प्रकारे देता तुम्ही? अन्नद्रव्य वगैरे याच्यात रासायनिक खत देतो आम्ही. रासायनिक खतामध्ये 10-26-26 मध्ये एक बॅग DAP टाकतो. त्याच्यामध्ये काही मायक्रोन्यूट्रन टाकतो. मायक्रोन्यूट्रन जसं सल्फर झालं, झिंक झालं, ह्या सगळा काला करून त्याच्यामध्ये टाकतो. त्याच्यामध्ये यारामिरा गोल्ड झालं, ते महाग येते बॅग, तर ते सगळं मायक्रोन्यूट्रन करून 1 ते 2 वेळा टाकतो वर्षातून. आणि त्याच्यानंतर समजा जास्त फवारीवर जर असला तर गुलाब ठोकार म्हणजे मोठा बनण्यासाठी वगैरे 05234 वगैरे देतो. जसं पोटॅशियम सायनाईड, असे वेगवेगळे घटक आम्ही याच्यामध्ये ड्रिपद्वारे देतो. आणि याच्यावर चमत्कारची फवारणी करता का? चमत्कारची केली होती 1-2दा. कधी करतो. म्हणजे खूप वाढत असते तेव्हा कधी वाढत असते तर आम्ही ते वरच चमत्कार मारतो. म्हणजे त्याच्यानं जास्त फुटवे निघतात आणि ते बोंडीचा साईज पण चांगला येतो. आणि याची विक्री कुठे करता तुम्ही? याची विक्री फुल मार्केट नागपूरला. याचा सध्याचा रेट काय चालू आहे? सध्याचा रेट, आजचा रेट जवळपास आजची 25 तारीख आहे. आजचा रेट 250 रुपये किलो. आणि तुमच्या पूर्ण किती क्षेत्रात गुलाब लावून आहे सध्या? माझ्या पूर्ण 3 एकरामध्ये. तर 3 एकराचं रोजचं उत्पन्न किती निघते तुमचं? 3 एकराचं उत्पन्न जवळपास आज 40 किलो होतं. तर कधी 100 किलो, 150 किलो. आता याच्यामध्ये थोडा आधी 100 किलो होतं, तर आता थोडं कमी होतो, तर आता 40 किलो पर्यंत. जर आपण ऍव्हरेज जर पकडलं, कापूस आपले सोयाबीन पीक आहे, तर त्याच्या तुलनेत याचं उत्पन्न किती प्रमाणात चांगलं निघते? म्हणजे वर्षातून किती रुपयाचा फायदा होते एका एकरात? जर एका नवीन कास्तकार आपला करतो म्हटलं, एका याच्यात किती रुपयाचं डायरेक्ट उत्पन्न येईल वर्षभरात? एका एकरामध्ये जवळपास 1.5 ते 2 लाखाचं ते येईल. सगळा खर्च निव्वळ नफा 2 लाखाचा पकडू. जसं आपल्या सोयाबीन मध्ये येऊ शकत नाही, सोयाबीन मध्ये वगैरे येऊ शकत नाही, त्याच्यापैकी हे गुलाब शेती उत्तम. आणि त्याच्यापेक्षा मेहनत कमी, त्याच्यापेक्षा मेहनत येते. फक्त नियंत्रण, रोज लक्ष ठेवावं लागते. रोज सकाळ संध्याकाळ लक्ष ठेवावं लागते याच्यामध्ये, तर तो गुलाब शेती करू शकतो. गुलाब शेतीला आपण मोकाट पाणी देऊ शकतो या ठिबकून देऊ शकतो? ठिबकनं पाणी देणं उत्तम राहील. कारण की ठिबकद्वारे जर पाणी दिलं तर त्यात कचरा होत नाही आजूबाजूला, आणि त्याच्यात खतं सोडता येईल, जीवामृत सोडता येईल, जे आपण करतो. आणि साईडला कचरा पण नाही वाढणार. साईडला कचरा पण वाढणार. जमिनीची क्वालिटी पण वाढणार. जमिनीची क्वालिटी पण उत्तम राहील. किती महिना मिळते? खर्च वजा जाता? खर्च वजा जाता जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये शिल्लक पडते. वर्षाचे म्हटलं तर 15 ते 20 लाख रुपये पूर्ण इन्कम आहे. त्यातून 7-8 लाख रुपये तुम्हाला शिल्लक पडत असेल का? 10 जास्त पडते? 10-12 लाख रुपये शिल्लक पडते. तर याच्यातून तुम्ही बाकी शेतीपेक्षा याच्यातून काही नवीन म्हणजे काही तुम्ही स्वतः घेतलाय का काही, किंवा काही तुम्ही वेगळं केलं आहे का बाकी लोकांपेक्षा? बाकी लोकांपेक्षा वेगळं म्हणलं म्हणजे जसं ज्या मोठ्या वस्तू आहे, जसं आपल्याला लागते 2-3 क्विंटल माल न्यायचा असला तर जसं मी 4 व्हीलर गाडी घेतली, जसं मुलाचं शिक्षण वगैरे आहे, त्याला चांगल्या शाळेमध्ये जिथं समजा 2-2 लाख रुपये लागते वर्षाचे, अशा शाळेत मुलं शिकतात. यापेक्षा अजून आपल्याला काय पाहिजे? तर धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनेल कृषी माहिती व तंत्रज्ञान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.